मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की राधे श्याम भगवान की सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला तो राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारको कृष्ण गुरु संदीपनी परब्रह्म दाविले तुका म्हणे सद्गुरु सेवा सर्व देवा वरिष्ठ। आज या ठिकाणी एका संत परंपरेतील थोर महात्म्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलो आणि म्हणून गुरुचं अनन्य साधारण जे महत्व जीवनामध्ये असतं ते या ठिकाणी जगद्गुरु जगदवंदने तुकोबराय प्रतिपादन करतात। तुकोबराय सांगतात सगळ्या देवांचं दैवत जर असेल तो सद्गुरु आहे। त्याचं कारण असं आहे की देवानी सद्गुरु वास्तविक पाताळ जर विचार केला तर दोन नाहीच। देवते संत 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 निमित्ताच्या प्रतिमा देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला प्रतिमा आहेत। वास्तविक पाहता देवचा त्या ठिकाणी संत कोणाला जाऊन पोहोचत असतो महाराज। वास्तविक पाहता याच्या पुढचा जर विचार केला तर लोण्याचं तूप होतं पण तुपाचं परत लोणी होत नाही। तसं देवाचा साधू होतो पण साधूचा परत देव होत नाही। कारण एवढी परमोच्च अवस्था त्या ठिकाणी साधूची पूर्ण अवस्था म्हणजे साधूची महाराज। वास्तविक पाहता देव म्हणून जर त्या ठिकाणी आला तर तो कर्माच्या सिद्धांतानुसार जसं कर्म असेल तसं शासन देतो। हो धर्मरक्षावया अवतार आपल्या पाळीशी भक्तजन आणि दुष्टांचं त्या ठिकाणी निर्मूलन करतो। परंतु साधू ही भूमिका अशी आहे की त्या ठिकाणी भक्तांचं रक्षण करतोच करतो परंतु दुर्जनाला सुद्धा त्या ठिकाणी सहवासामध्ये घेऊन त्या ठिकाणी काय करतो तो पवित्र करत असतो। जसं चंदन स्वतः त्या ठिकाणी सुवास देतो परंतु त्या ठिकाणी शेजारी जर असलेल्या बोरी बावडीनं सुद्धा काय करतो सुगंधित करतो। आणि म्हणून साधूची भूमिका आहे महाराज। संतांनी सरता केलो तैसा परी संतांनी सरता केलो तैसा परी संतांनी सरता केलो तैसा परी संतांनी सरता
चंदनाने मोरी व्यापिला चंदनाने मोरी व्यापिला चंदनाने मोरी व्यापिला चंदनाने मोरी व्यापिला कुसोयाती कविचारी काही गुणा दोष संतांनी सरता केलो तैशापरी चंदनाने बोरी व्यापिला गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपोलिया कसाही असू द्या ओ होका दुराचारी विषय असक्त संत कृपे त्वरित उद्धरते. आणि म्हणून साधूची भूमिका आणि देवाची भूमिका असणाऱ्या साधू आणि असणारा देव मात्र एकच आहे, परंतु भूमिका वेगळे कर्तृत्व भिन्न आहे महाराज. हो, एक माझी माता भगिनी शिक्षिकेचं काम करते, शेवटचा तास बाकी आहे, ऑफिसमध्ये काहीतरी कुरबुर झाली आणि आल्यानंतर रागाच्या भरामध्ये मुलांना सांगितलं म्हणजे पाट्या काढा. मुलांनी पाट्या काढल्या, जुना काळ मुलांनी पाट्या काढल्या, गणित दिलं फळ्यावरती सोडायला. ज्याचं झालं त्याने प्रत्येक जण बोटवर बाई माझं झालं, बाई माझं झालं. परंतु बाईने सांगितलं रांगेत पाहणारे कोणी म्हणू नका माझं झालं म्हणून. रांगेत पाट्या तपासता तपासता कोणाचं चुकलं कोणाचं बरोबर, एक नंबरला मधल्या रांगेमध्ये बाईचं स्वतःचं मूल आहे महाराज. आणि स्वतःचं मूल त्या ठिकाणी रांगेत असताना त्या मुलाने अजून पाठीच काढली नव्हती, मूल बाईचं आहे, पाठीच काढली नव्हती. राग आला, रागाच्या भरामध्ये संदेशी 2 काना मग मारल्या. गोरगोमट मूल सफरचंदासारखा गाल झाला, लाल झाला गाल. आणि बाई शाळा सुटल्यानंतर वर्ग बंद करून समोर घर होतं, घरी गेली, घरची साडी परिधान केली. मूल मुलांच्यात खेळत खेळत पाठीमागून आलं. मूल उमरेच्या बाहेर, बाई उमरेच्या आत. दोघांची गाठ उमऱ्यामध्ये पडली. तसंच पोटाशी कवटाळून बाईच्या डोळ्यातून अश्रूधारा सुरू झाल्या. मुलाला पोटाशी उमऱ्यावरती कवटाळून डोळ्यातून अश्रू ढाळले. ती कोण आहे? ती कोण? आई आहे. आणि शाळेमध्ये संदेशी 2 मारते. ती कोण आहे? हा, ती बाई आहे. आई आणि बाई 1 का 2? सर, आई आणि बाई 1 का 2? एकच. आई आणि बाई एकच आहे, परंतु भूमिका मात्र त्या ठिकाणी कशी आहे? भिन्न आहे. कशी भूमिका आहे? वर्गात जर त्या ठिकाणी म्हणली असती बरं काय नाही माझाच आहे, तू पुढं बोपाटा नाही होणार, बस काय नाही होत माझाच आहे, जमलं नसतं. आणि घरी आल्यानंतर आणखीन 2 संदेशी मारल्या असत्या तर आई या व्याख्येला पात्र झाली नसती. आई आणि बाई एकच आहे, पण त्या ठिकाणी भूमिका मात्र भिन्न आहे. कर्माचं शासन देण्यासाठी येतो तो देव म्हणून येतो आणि कर्माची, तुमच्या आमच्या कर्माची विल्हेवाट लावून त्या ठिकाणी सगळे कर्म आपल्या अंगावरती ओढून त्या ठिकाणी स्वस्वरूपाला नेऊन पोहोचवतो, किंबहुना त्या ठिकाणी मोक्षाच्या दारापर्यंत नेऊन पोहोचवतो. त्याला साधू म्हणतात महाराज. आणि अशा साधूंची शरणागती त्या ठिकाणी करायची. आणि म्हणून असा जो साधू तो सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला तो. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारको. त्या सद्गुरून काही रामाला ब्रह्मज्ञान दिलं, वशिष्ठाला त्या ठिकाणी वशिष्ठाने रामाला तारलं. आणि कृष्णाने त्या ठिकाणी काय केलं? सांदीपनी ऋषींनी कृष्णाला त्या ठिकाणी परब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी सांगतात अशा सद्गुरूची सेवा सगळ्या देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. तुका म्हणे सद्गुरु सेवा सर्व देवा वरिष्ठ. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारको. विठाला 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 विठाला.